बुलढाणा जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी तसेच इतर घटक पक्षातील महायुतीचे कर्तव्यदक्ष उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संतनगरी शेगाव येथे आज दिनांक 9 एप्रिल मंगळवार रोजी दुपारी 3 वाजता आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी बुलढाणा महायुतीची लढत हे इतर कोणासोबत नसून लोकसभा मतदारसंघातील विकास कामावर राहील, तसेच बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीचाच विजय होईल असे प्रतिपादन आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी MCN न्यूजशी बोलताना सांगितले। सर, आज जिल्ह्याचा विचार केल्यास महायुती उमेदवार म्हणून कुठेतरी काही ठिकाणी खासदार प्रतापराव याबद्दल थोडंसं नाराजी सुरू आहे। नेमकं याच्यात तुम्ही परिवर्तन कसं करसाल? या जिल्ह्यामध्ये एक खासदार साहेबांचं आहे आणि मागच्या 15 वर्षामध्ये खासदार साहेबांच्या माध्यमातून आपण 2 रेल्वे असो, या जिल्ह्यामधल्या नॅशनल हायवे असो, MIDCतले काही प्रकल्प असो, सिंचनाचे प्रकल्प असो, यामध्ये खासदार साहेबांनी वेळोवेळी लोकसभेमध्ये आवाज उठवून या विषयांना गती दिलेली आहे आणि शेतकऱ्यांचे जे विषय आहेत ते सातत्यानं लोकसभेमध्ये मांडून त्यांनी त्या विषयांना देश पातळीवर नेलेला आहे। त्यामुळे खासदारांबद्दल आम्हाला तरी नाराजी जाणवली नाही। सर, घटक पक्षाचे सर्व आमदार सर्व मेहनतीनं काम करतील असं वाटते का? सर्व या जिल्ह्यामधल्या लोकसभेमध्ये 6चे 6 आमदार हे महायुतीचे आहेत। त्यामुळे 6 आमदार महायुतीचे असल्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण आमच्या समोर नाही। त्यामुळे 6 आमदार आणि आमच्या जे कार्यकर्ते आहेत, आपण आज बघतोय की महिलांची आमची मोठी टीम जी आहे ती सर्व ठिकाणी अतिशय ॲक्टिव्ह टीम महिलांची आमच्याकडे, कारण मोदीजींनी ज्या पद्धतीनं महिलांच्या उत्कर्षासाठी, उत्थानासाठी, सक्षमीकरणासाठी या 10 वर्षात काम केलं, त्यामुळे पुरुषांपेक्षाही महिलांचं मतदान हे मोदीजींसाठी जास्त होतं। म्हणून जळगाव आणि शेगाव या 2 शहरांमध्ये आम्ही महिलांवरच पूर्ण मतदान काढण्याची जबाबदारी देतो। सर, महायुतीची लढत कोणासोबत राहील? महायुतीची फक्त लढत ही महायुतीसोबतच नाही, कोण्या उमेदवार सोबत राहील? कोणासोबतच नाही। 1 नंबरवर बाकी 2 वर आम्हाला घेणार। सर, रविकांत तुपकर हे तुमच्या स्पर्धेमध्ये असतील की उभाट्याचे उमेदवार असतील? आम्ही 1 नंबरवर आहे, 2 वर 3 वर ते त्यांनी लढाई करायची। मग तुमचा विजय निश्चित असं वाटतं? मॅडम, मागील 1 वर्ष अगोदर अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात बऱ्याच महिलांची फसवणूक झाली आणि आजपर्यंत त्या महिलांची काही बचत गटामार्फत फसवणूक झाली अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात। आमदार संजय कुटे साहेबांना त्या गोष्टीचं संदर्भ माहीत आहे, परंतु आज त्या महिलांना आजपर्यंत न्याय भेटला नाही। तर तुम्ही यासाठी काय केलं प्रयत्न? नाही, मागील 2 वर्षापासून मॅडम त्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, आतापर्यंत न्याय भेटला नाही। कुटे साहेबांना माहित आहे? कुटे साहेब नेमकं महिलांसाठी तुम्ही काय आवाहन करसाल? महिलांना मी हेच आवाहन करणार आहे की येणाऱ्या लोकसभेमध्ये आपला उमेदवार जो आहे यांनी चांगल्या मताने ते निवडून यायला पाहिजे आणि महिलांचे जे काही आमच्या छोट्या मोठ्या गरजा असतात त्या गरजांवर खासदार साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि आमचा आवाज हा दिल्लीच्या संसदमध्ये तिथे मांडायला पाहिजे। आमचे जे काही प्रश्न आहेत ते त्यांच्या माध्यमातून। नेमकं आपल्या मतदारसंघाचा विचार केला तर महिलांच्या प्रामुख्याने समस्या कोणत्या आहेत? आमच्या सर्वात मोठी समस्या पाण्याचीच आहे। आमची 140 गावची योजना झालेली आहे आणि 30 गाव वाटप वगैरे या पण झालेले आहे, पण काही तांत्रिक कारणामुळे आम्ही आमचे प्रयत्न पक्षाच्या वतीने करतोच आहे, पण काही तांत्रिक कारण आहे की जेणेकरून शासनाच्या वतीने थोडंसं थांबलेलं आहे। तर पाण्याची योजना आमच्या घरोघरी गावोगावी पोहोचायला पाहिजे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार असल्या कारणाने शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी आपला विजय निश्चित असल्याचे यावेळी सांगितले। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार सह कॅमेरामन रवींद्र शेगोकर, शेगाव। सर, महायुतीतील जे इतर घटक पक्ष आहे आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास सर्व आमदार तुमच्या महायुतीचे आहे, तर सर्व आमदार एकजुटीने काम करतील असं वाटते का? बिल्कुल
बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये 6च्या 6ही आमदार हे महायुतीचे आहेत आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये आमदारांनी अतिशय जोमानं काम सुरू केलेलं आहे. फक्त कामच सुरू केलं नाही तर इतरांच्या मतदारसंघापेक्षा आपल्या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराला जास्त लीड भेटला पाहिजे आणि म्हणून सगळेजण कसोशीनं चिकाटीनं आणि जिद्दीनं त्या ठिकाणी प्रयत्न करतात. सर, महायुतीसोबत स्पर्धा कोणाची राहील? कोणती उमेदवार राहतील? आजच्या घडीला जे उमेदवार समोर आलेले त्यातला कुठेही कोणीही महायुतीच्या स्पर्धेमध्ये येईल असं मला तरी वाटतं. तर 2 नंबरवर कोणती उमेदवार राहतील असं काय वाटतं? 2 नंबरवाला याच्यातला कोण आहे काय त्याच्यामध्ये ते सांगता येणार नाही. पण असे तुम्ही जर बाकीच्या उमेदवाराकडे जर पाहिलं तर कुठलाही उमेदवार हा जवळपासही महायुतीच्या येणारा नाही आणि महायुतीची चर्चा चालू आहे मतदारसंघामध्ये की या चारही पाचही जे काही प्रमुख उमेदवार आहेत नंतर 2 नंबरचे तर त्यांच्यातच 2 नंबरसाठी स्पर्धा चाललेली आहे. सर, जळगाव मतदारसंघातील जो अकोट खंडवा रेल्वे मार्ग आहे त्या संदर्भात शेतकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा एक निर्धार केला, तर ती समस्या कशी सोडसाल? नाही, हे बघा, आम्ही सुद्धा शेतकरीची मुलं आहोत. आम्ही शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करतो. ज्याही ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर त्या शेतकऱ्यांच्या बाजूला उभं राहणं आमचं हे प्रथम कर्तव्य आहे आणि कुठल्याही शेतकऱ्याचं आम्ही नुकसान होऊ देणार नाही. त्यांच्या काही अडीअडचणी असतील तर तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे की त्यांच्या काही समस्या असतील त्यांनी जरूर आमच्यापर्यंत आणाव्यात. आम्ही पूर्ण ताकदीनं त्या सोडवण्यासाठी प्रयत्न. सर, पुन्हा महायुती विजय होईल असं वाटतं? पुन्हा महायुतीचा विजय होईल? पहिलाच प्रश्न तुमचा काय होता त्याच्यामध्ये त्याचं उत्तर होतं महायुती विजयी होणार नाही तर महाराष्ट्रामध्ये 45पेक्षा जास्त खासदार हे महायुतीचे